ठाणे घोडबंदर येथील वाघबीळ येथे विकासकाने तोडली 300 ते 400 वृक्ष। घोडबंदर येथील वाघबीळ गावात एका विकासकाने नेरोलेक या कंपनीची जागा विकसित करण्यासाठी घेतली आहे। या जागेत गर्द झाडी होती। यातील 309 ते 400 झाडे विकासकाने तोडल्याची तक्रार वृक्ष प्राधिकरण सदस्य विक्रांत तावडे यांनी केली होती। विकासकाने ठाणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता ही वृक्षतोड केली आहे आणि प्रामुख्याने 100 ते 125 वर्ष जुनी अशा हेरिटेज झाडांचा समावेश आहे। त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी या जागेची पाहणी करून पोलीस व वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांना बोलावून ही निसर्गाची हानी रोखण्यास सांगितले व विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। ह्या वाघबीळ परिसरामध्ये आमचे सहकारी रवी घरत विभाग प्रमुख आहेत आणि शिवसैनिकांनी तक्रार केली होती। त्यानंतर वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य विक्रांत चंद्रास तावडे यांनी सुद्धा महापालिका अधिकाऱ्यांकडे आणि पोलीस आयुक्तांकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती की ही जी कंपनी जुनी आहे ह्या कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाडं होती। म्हणजे आज जर वस्तुस्थितीची पाहणी केली तर किमान 400 ते 500 झाडं ही तोडण्यात आलेली असं त्यांचा आरोप आहे। आणि बिफोर आफ्टर म्हणजे त्यांच्याकडे गुगल मॅप पण आहे की पूर्वी एवढी घनदाट वनराई ह्या परिसरामध्ये होती आणि आताची परिस्थिती काय। त्यामुळे ह्या सगळ्या घटनांचा आढावा घेत असताना आमच्याकडे काही तक्रारी आल्या वृत्तपत्रांमध्ये गेल्या आठवड्यामध्ये आणि ह्या आजसुद्धा काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत। त्या बातम्यांच्या आधारे स्थानिक आमदार म्हणून माझ्याकडे ज्या लोकांनी तक्रारी केल्या होत्या इथले वाघबीळ गावच्या आमच्या ग्रामस्थांनी तक्रार केली होती, कारण ते ग्रामस्थ जवळजवळ 35 लोक ह्या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करत होते ह्या नेरोलॅक कंपनीमध्ये। ही कंपनी एका मोठ्या बिल्डरने घेतली असल्याचं कळतं आणि ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकामसुद्धा चालू आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची CC न घेता कुठल्याही प्रकारचे वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी न घेता या ठिकाणी हे अवैध वृक्षतोड आणि त्याचबरोबर हे बांधकाम चालू आहे, त्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। अशा प्रकारे वृक्षतोड करत असताना खरं तर महापालिकेची रितसर परवानगी घ्यायला पाहिजे। आणि जे विक्रांत तावडे यांनी मला सांगितलेलं त्यानुसार तिकडे हेरिटेज वृक्ष होती, जवळजवळ 100 वर्षापूर्वीची जी हेरिटेज वृक्ष होते ते तोडायची यांना गरजसुद्धा नव्हती। ते वृक्ष तसेच ठेवून जर त्यांनी बिल्डिंग प्लॅन बनवला असता तर ते योग्य झालं असतं। शहरामध्ये अनेक विकासक आहेत ते वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घेऊन इमारतीचे नकाशे मंजूर करत असतात, परंतु ह्या ठिकाणी काहीतरी वेगळंच घडलेलं आहे। कदाचित ह्या विकासकाला महापालिकेचं किंवा पोलीस खात्याबद्दल काही वाटलं असेल की बाबा आपण काही केलं तरी या ठिकाणी लक्ष द्यायला कोणी नाही आहे। त्यामुळे आम्ही ह्या प्रकरणी लक्ष घालणारच आहोत आणि ह्या संदर्भातील तक्रार राज्य शासनाकडे आणि प्रामुख्याने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार दाखल करणार। ह्यांना जी CC दिलेली असेल तर ती रद्द करावी, परंतु नवीन त्यांना बिल्डिंग परवानगीसुद्धा देऊ नये, कारण ह्या बाबतीत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। एका विकासकाला 300 पेक्षा 400 पेक्षा जास्त झाडं जर तोडताना आपण माफ केलं तर दुसरेही विकासक अशाच पद्धतीने करतील। ठीक आहे, हे कागदावरचे काही गोष्टी असतात की नंतर मग 5 झाडं तोडली तर तुम्ही 25 नवीन लावा किंवा 50 नवीन लावा किंवा 100 नवीन लावा, हे कागदावरच्या गोष्टी आहेत। परंतु वस्तुस्थिती असं आहे की ठाणे शहराला ऑक्सिजन देणाऱ्या ह्या झाडांची कत्तल जर खुलेआम गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांना उभं करून जर अशी विकासक तोडत असेल तर त्यावर कुठेतरी पाबंदी आणणं गरजेचं आहे। म्हणून ह्या भागाचा आमदार म्हणून मी ही तक्रार पोलिसांकडे केलेली आहे। काही आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्याने सुद्धा ही गोष्ट मान्य केली आणि तशा प्रकारे गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। तर ताबडतोब यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा त्या संदर्भात चर्चा करणार। साहेब, या कंपनीमध्ये काही कामगार होते ते पण तुम्हाला भेटले होते की त्यांची देणी गेल्या काही वर्षापासून ह्या कंपनीमध्ये वाघबीळ गावातले 35 कामगार होते आणि त्या कामगारांचं असं मत आहे की आमची देणी अजूनपर्यंत दिलेली नाही, ती देणी न देता या ठिकाणी वृक्षतोड चालू आहे, या ठिकाणी सर्रासपणे अनधिकृत बांधकाम चालू आहे। त्यामुळे ह्या गोष्टींनी गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। आमच्या राज्य शासनाच्या काळामध्ये कामगारांना जर आम्ही न्याय देऊ शकत नसू आणि तेही माझ्या परिसरामध्ये माझ्या भागामध्ये राहणाऱ्या कामगारांना जर न्याय आम्ही दिला नाही तर ते योग्य होणार नाही। त्यामुळे कामगारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार। सर, नेमकं विकासक कोण आहे आणि या पुढची कारवाई कशी नाही, आता बघा, विकासक कुणाचंही मी नाव घेण्यापेक्षा विकासकाची नावं वगैरे तिकडे पाठीवर लिहिलेली आहेत कंपनीचं वगैरे ना। त्यामुळे पोलीस आता गुन्हा दाखल केल्यानंतर सगळी सखोल जाऊन चौकशी करतील, पंचनामा करतील आणि पंचनाम्याअंती गुन्हा दाखल झाल्यानंतर कोण विकासक आहे, कशासाठी तोडली, काय त्याचं कारण, हे सगळी माहिती पोलीस त्यांच्या
गुन्हा दाखल केल्यानंतर काढतील. सर, कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. सर उर्वरित झाडे तरी वाचतील का ताई? 100% उर्वरित झाडं कुठल्याही परिस्थितीत यांना वृक्ष प्राधिकरण विभागाला मी संगितलेले अधिकारी सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या केदार पाटील आलेले आहेत, ज्या उपायुक्त संचिती मॅडम आहेत त्याही आलेल्या आहेत, सगळे अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांनाही मी सांगितलं की पुढल्या झाडांची परवानगी तर मागची नंतरची गोष्ट आहे, परंतु यांना सीसी देऊन यांची दिलेली सीसी असेल तर